थर्ड डे आय गेस ब्लॉग चालू केल्यापासून. तर काल आम्ही टाईल्स वगैरे आणायला गेलो होतो आणि ते सगळं ब्लॉग केलं. सो आत्ता किती वाजले वेट बघूया. आत्ता वाजले 2:30. 2:30 वाजल्यात आणि मी चालली आहे समोर. तर आज 3 वाजेपर्यंत काल ज्या आम्ही टाईल सिलेक्ट केल्या होत्या त्या यायला पाहिजेत. त्यांनी तसं आम्हाला इन्फॉर्म केलं आहे आणि त्यानंतर त्याचं सगळं काम सुरू होणार आहे. तर आत्ता आपण जाऊया समोर, म्हणजेच घरी, नवीन घरी. आपण बघूया कुठपर्यंत कामाला आहे काय नाही. मम्मी डॅडी सकाळपासून तिथेच आहेत. आत्ता जस्ट आमचं जेवण झालं, मस्त छोलेची भाजी वगैरे होती. तर जेवण तर झालं आहे. आता समोर आज प्लंबिंगचं काम असणार आहे, थोडंसं लाईटचं वगैरे काम असणार आहे. तर मला फक्त हे बघायचं की आता आमच्या रूममध्ये बोर्ड्स वगैरे घ्यायचे आहेत. तर मला ते टेबल बेड ह्याची जागा फिक्स करायची आहे, म्हणजे त्या अकॉर्डिंग सगळं, हां, त्या अकॉर्डिंग सगळे बोर्ड्स वगैरे येणार आहे तिथून पुढचे. सो तिथे जाऊन ब्लॉक करूया. ह्या मुलांनी माझे काल होळीच्या दिवशी शूज घालून त्याची अशी अवस्था केली. साफ कोण करणार आहे का? घातले तर तू ना. इकडे यांनी गोंधळ करून ठेवला की गॅस पाईपलाईन आली होती आमची ह्या भिंत्यामध्ये आणि इथं 2 बोर्ड घ्यायचे होते. तर त्यांच्याकडनं ही गॅस पाईपलाईनच कट झाली आहे. तर आता ही अशी पूर्ण इकडून ह्या फरशीमधून इकडून असं कनेक्शन आलं आहे. हे किचनसाठी हे कनेक्शन, हां, असं डिरेक्ट बाल्कनीमध्ये आलं आहे. ठीक है, आप एक कटर लेके आओ, मैं आपको बताती कितना लेना है। और अंदर के रूम में फुटलाइट लेना है ना अभी, वो अंदर के रूम की फुटलाइट बताती आप उधर का नहीं हुआ अभी तक। मग मी इकडे पण एक घ्यायचं आहे बाजूला बरं, वायफायसाठी एक सॉकेट आणि एक घ्यायचं ना फक्त. नाही एक सॉकेट आणि एक बटन, तो प्लग आपण लावतो ना ते नहीं येते त्याच्यामध्ये फुटलाइट नाही. आपको टीवी केबल की जरूरत है क्या इधर? नहीं, ये है ना वाईफाई. वाईफाई तो उसका फिर है। हाँ ओके, ठीक है, सब फुटलाइट करने की जरूरत नहीं, ठीक है। ये जो है ये लेना है, क्या बोलते हैं, फिल्टर का वॉशिंग मशीन और वॉशिंग मशीन। फिल्टर। आता मी आणि आरव आलो होतो घरी जेवण करायला आणि आता वाजल्यात 6-6:30 झालेत. मग असे चाललो होतो, थोडासा आराम केला आणि आता आम्ही पुन्हा चाललो आहे घरी. तर मे बी हे सगळे जे वर्कर आहेत हे 5 वाजताच निघून जातात. आता फक्त मम्मी डॅडी आहेत घरी. मग तिथे जाऊया, जरा वेळ बसूया, थोडंफार जे काही बघू आता कुठेपर्यंत कामाला आहे, ब्लॉग करूया आणि मग रिटर्न घरी येऊया. आणि उद्या मला एक एम्प्टी हाऊस व्हिडिओ पण शूट करायचा होता, पण आज फार लेट झालं आणि 6-6:30 तर हळूहळू कसं होतं की लाईटही तिकडची कमी येते आणि फक्त एका रूममध्ये लाईटचं कनेक्शन आहे, असा प्रॉब्लेम आहे. तर एकदा ते लाईटचं काम झालं तर कितीही वाजता गेलो तरी व्हिडिओ बनवायला काही हरकत नाही. मग आता विचार चालू आहे की उद्या करायचं आणि थोडं लवकर जायचं लाईटीच्या वेळेस, की उजेड असल्यावरती व्हिडिओ काढायला काहीच प्रॉब्लेम नाही. चला आता समोर जाऊया. बाय बाय. दुपारी आम्ही गेलो त्यावेळेस त्या टाईल्स आल्या होत्या ज्या आम्ही काल बघायला गेलो होतो. तर आमचं फायनल झालं होतं की जर ब्रिक्स डिझाईन घ्यायचं. पण घरी आल्यानंतर आम्ही जे तिथं चॉईस केले होते तिथले फोटोज वगैरे डॅडींना डिम्पीला सगळ्यांना दाखवले घरात. पण त्यानंतर सगळ्यांना थोड्या वेगळ्या आवडल्या. ॲक्च्युली व्हाईट ज्या ब्रिक्स होत्या त्या मला खूप आवडत होत्या. तर त्याच्यासाठी आम्ही खूप फिरलो, कारण ज्या दुकानातनं आम्ही सगळी खरेदी केली होती तिकडे त्या टाईल्स आउट ऑफ स्टॉक होत्या. तर असं 2-4 दुकानं फिरल्यानंतर आम्हाला फायनली त्या हव्या तशा कालच्या दुकानात दिसल्या, म्हणून आम्ही त्याची ऑर्डर दिली होती. पण तिथेच आणखी दुसऱ्या टाईल्सची व्हरायटी पण खूप छान छान होती. तर त्यापैकीच आम्ही नंतरून रात्री थोडे चेंजेस केले आणि ह्यावेळेला टाईल्स होता ह्यावेळेला आल्या आहेत आता फायनली. मग आम्ही ह्याच फिक्स करून टाकल्या. ह्याच्यामध्ये अगदी थोडासा फरक आहे की ते सॅटिन फिनिश जे होतं व्हाईटमध्ये ते तसंच आहे सेम, पण असे ते स्नोफ्लेक्समध्ये जसे फ्लावर्ससारखी डिझाईन तयार होते ना, तसं काहीतरी प्रिंट ह्याच्यावर मी दाखवते.
उजेड थोडा कमी आहे त्याच्यामुळे एवढं कदाचित समजत नसेल, पण ही अशी फ्लावरसारखी डिझाईन आहे. आणि मटेरियल मला वाटतं जे आम्ही ब्रिक्समध्ये बघत होतो ना, आम्ही तेच आहे बऱ्यापैकी. पण स्पेसिफिकली आम्ही त्यांना सांगितलं होतं की व्हाईटच हवी आहे. तर ठीक आहे, जशी आहे तशी तर भेटते. हा देख. रिमोट केवढ्या जोरात आपटलायस तू बावळट. कुठं जायचं? मला फालुदा खायचं. मग मला बटरस्कॉच शेक प्यायचं. चल मग आज मम्मीशी बोल. जा मम्मीला विचार. मी नाही येणार, मला उठायचंच नाही. तू काय पण कर, मी आत्ताच येऊन बसले, मला बस. कोणाशी जिंपी काय आयशी बघा मी रेकॉर्डिंग काय म्हटलं तर नीट पूर्ण बोल. जिंपी चांगली काय चांगली आहे. अजून नाही आता खरं 2 मिनिटापूर्वी काय म्हणलं तर इथं बघून बोल. इथं बोल. हो. कोणती पद्धत आहे प्यायची? चाटून घे. पितोय बघ कसा तो. चाटायचं राहिले आता फक्त तरी. क्रिशमध्ये नाही का लांबजी त्याच्यात घालून